दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात मोजा आडगाव रंजे येथे तलाठी संतोष पवार तलाठी कार्यालयात कामकाज करत असताना त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दिवसाढवळ्या त्यांची हत्या करण्यात आली. शहीद तलाठी संतोष पवार यांच्या खुनाच्या निषेधार्थ व मुख्यमंत्री निधीतून 50 लाखाची मदत मिळावी तसेच त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा याकरिता दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी ठीक 12 वाजता रिपाईचे ज्येष्ठ नेते मधुकर मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील सकल बौद्ध समाजाच्या वतीने व बहुजन संविधान प्रेमी यांच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा निषेध मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणावरून गांधी चौक, इंदिरा चौक, नांदेड नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या मार्गाने जाणार आहे. अरुण दिपके, TV 7 हिंगोली. सकल बौद्ध समाज व बहुजन संविधान प्रेमी यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा निघणार आहे आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. तर यामध्ये कुठलाही पक्षपात किंवा कोणी एका विशिष्ट पक्षाचा असा काही हा मोर्चा नाही. सर्व पक्षाच्या लोकांनाही विनंती करण्यात येते की ते चाहे RPIचे असो, आठवडी गटाचे असो, मोर्चाच्या मध्ये सजा आडगाव रंजे या ठिकाणी ते ड्युटीवर असताना त्यांचा निर्धन हत्या करण्यात आली आणि हा काही लोकांनी म्हणलं की माते फिरू नसून तो प्री प्लॅननं त्याचा खून करण्यात आलेला आहे आणि तेवढं असतानाही तो गेला आणि तो तोंडच उघडत नाही. तर आमचं म्हणणं असं, पोलीस प्रशासनालाही असं आमचं म्हणणं आहे की त्याचं तोंड या पोलीस शासनानं उघडलेलं नाही आणि त्यांनी जे समजा त्यांनी बदलीची मागणी केली होती ती मागणी जर त्यांनी शासनानं म्हणजे त्यांचे जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांची बदली केली असती तर याचा खून झाला नसता. मग हे प्रशासनसुद्धा तितकंच जबाबदार आहे की त्याच्या मागणीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून जे कोणी उपजिल्हाधिकारी असोत, संबंधित तहसीलदार असोत, जिल्हाधिकारी असोत यांनी दखल घ्यायला पाहिजे होती, ती दखल घेतली नाही म्हणून त्याचा खून झालेला आहे. आणखी पोलीस प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की पोलीस प्रशासनाने तपास त्याचा चांगल्या प्रकारे करावा.